या ठिकाणाहून दिल्लीला घेऊन पूर्ण या अमरावती जिल्ह्याचं नाव उंच करेल हा विश्वास मी तुम्हाला सांगतो। आणि ज्या लोकांनी मला दम दिला की रवी राणाला खलबत्त्यासारखं कुटतो, मी त्यांना सांगणार जेवढं कुटाचं आहे कुटून टाका। अरे उद्धव ठाकरे जेव्हा सीएम होते त्यांनी नखापासून तर केसापर्यंत पूर्ण माझ्या चौकशा केलेल्या आहे। आता कोणती चौकशी बाकी राहिली नाही आहे। जे करायचं आहे ते करा, जिथपर्यंत ही जनता माझ्या सोबत आहे माझ्या केसालाही धक्का कोणी लागू शकत नाही। म्हणून या ठिकाणी ज्या गोरगरिबांची ताकद, ज्या गोरगरीब सर्वसामान्य जनतेची ताकद छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी जे माझ्या रक्तामध्ये आहे त्या रक्ताने मी काम करील आणि शेवटच्या क्षणापर्यंत गोरगरिबांची लढत राहील हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो। आणि पुनश्च या ठिकाणी सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन आपण सगळे मिळून नवनीत राणाला आशीर्वाद द्याल। हात वरत करून सांगा आशीर्वाद देणार आहे ना? पक्का आहे ना? मोदीजींचे हात मजबूत कराल ना? आशीर्वाद द्याल ना? सगळे महिला तिकडे पूर्ण ताकदीने देणार आहे ना? हाच आशीर्वाद आपला सगळ्यांचा घेऊन नवनीत राणा दिल्लीला जाईल आणि आपल्या सगळ्यांचे प्रश्न मांडेल आणि आपल्या अमरावती जिल्ह्याला पुढे नेईल एवढा विश्वास देतो। आणि आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन मी रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या ठिकाणी एवढी आत्मीयता काय जिंकलं आम्ही, काय कमावलं आम्ही। मित्र, ज्याला दोन पायानं चालता येत नाही तो माणूस पुण्याहून येऊन आमच्या विजयासाठी मेहनत करतं, हे कमावलं आम्ही, हे कमावलं। तुमचा नेता मुंबईहून येतो पण आमचा कार्यकर्ता दोन पाय नसताना पुण्याहून येतो, लक्षात ठेवा। उधर नेताओं की गर्दी है और यहाँ कार्यकर्ताओं की गर्दी है। अरे खुर्च्या लावल्या असत्या तर मैदान कमी पडलं असतं। तुम्हाला माणसं बसायला भेटत नाही तर खुर्चीचं अंतर 10 फूट ठेवतात सालो। हे गर्दी काय आपण पाहतो एवढ्या उन्हात तानात हाय कुठं थांबणारा कार्यकर्ता तुमच्याकडे? नैनानं सांगितलं हा कार्यकर्ता जीवा मरणाची कुठलेही कधी पर्वा करत नाही। अरे आम्ही भाग्यवान आहे का 300 वर्ष अगोदरचा इतिहास छत्रपती शिवरायांना रचला। बाजी प्रभू जोपर्यंत विशाळगडावर जात नाही तोपर्यंत दोन हात तुटल्यावर छातीवर घेऊन वार घेऊन लढला। हा आमचा कार्यकर्ता आहे। हा जातीपाती धर्माचे बंधन तोडून माझा कष्टकरी काम करी शेतकरी शेतमजुरासाठी जो वंचित आहे, जो कष्ट करता तो मुसलमान असू दे, हिंदू असू दे, तेली असू दे, माळी असू दे, पाटील असू दे, धनगर असू दे, भोई असू दे, हे जाती कधी डोक्यात न ठेवता लढल्याशिवाय राहणार नाही हा आत्मविश्वास आम्हाला आहे। ज्या पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी हा शब्द माझ्या सामान्य माणसाचे दुःख त्या संविधान मध्ये लिहून आजही तुमचं अस्तित्व कायम ठेवलं, त्या बाबासाहेबांचा त्याग आमच्या कार्यकर्त्याच्या डोक्यात आहे। छत्रपती शिवराय गेल्यानंतर जनकल्याणी राज्य जर कोणी चालवलं असेल तर त्या राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकरांची आम्ही खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यावर लक्षात घ्या। महात्मा फुले असेल, अण्णाभाऊ साठे असेल, या सगळ्या विचारवंताच्या विचारावर एक एक पाऊल मित्र टाकायचं आहे। काल त्यांनी असं प्लॅनिंग होतं का आम्ही मैदान बुक केल्यानंतर आम्ही तिथं जावं, मारावं, कुठेतरी दंगा करावा आणि आमच्या दोघांना अटक अंदर घालावं। पण हे प्लॅनिंग तुमच्या आमच्या समजदारीनं ते रद्द झालं।
एवढ्या खालच्या स्तरावरचं राजकारण ह्या जिल्ह्यात कधीच झालं नाही. 22 तारखेला भाजपाची परवानगी रद्द झाली. अधिकाऱ्यानं सांगितलं का तुम्हाला परवानगी देता येणार नाही, प्रहार शक्तीला ते मैदान दिलेलं आहे. 23 तारखेला सकाळी 8 वाजता सीओ गेले आणि सीओनं पूर्ण मैदान पाहिलं. तिथं रानाचा मंडप लागला होता. लगेच पोलीस आयुक्ताला नोटीस दिली. अत्याचार कसा असतं एखाद्या पिक्चर मध्ये सुद्धा अशा पद्धतीने दाखवल्या जात नाही, त्याचा बदला घ्यायला लागते म्हणून सांगतोय. मित्रो, हा लोकशाहीचा खून आहे. दिनेश बुपची सभा रद्द नाही केली, लोकशाहीवर घाला घातला आहे.